चोली के पीछे काय हे गाण्यापेक्षा देशावरची गाणी, शिवाजी महाराजांची गाणी आहेत, त्याच्यावर आता ठेका धरवू शकतो आपण. देवत्व पाळतो तर देवत्व देवासारखंच पाळलं पाहिजे, त्याचा बाजार नाही केला पाहिजे. हा बाजार होतोय की मला डीजे पुढं नाचायचं आहे म्हणून मी ते आता 12ला बंद केलं तर मी त्या बाप्पाला कडेला थांबवेल आणि दुसऱ्या दिवशी परत सकाळी 6 वाजता परत तो चालू करेल. पुढच्या पिढीला जी घडवणारी आई आहे तिने पहिलं घडलं पाहिजे असं मी सांगेल. कारण आईच हरवली. तुझी काय लायकी काय, सुरुवातच त्यांनी अशी केली, तुझी लायकी काय, काही नाही, तुझी पहिली लायकी सिद्धी कर, मग तुला काम द्यायचं का नाही बघ. बरं झालं वैयक्तिक लाईफ बद्दल, माझ्या वैयक्तिक लाईफ बद्दल कोणी प्रश्नच विचारला. अच्छा. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत, उत्सवाचं वातावरण आहे आणि संपूर्ण जगामध्ये गणेशोत्सव म्हटलं की नाव आठवतं ते पुण्याचं. परंतु पुण्याचा गणेशोत्सव म्हटलं की आजच्या तरुण पिढीला काय लक्षात येतं, तर गणेशोत्सव म्हटलं की आपल्याला आठवते ती शेवटची मिरवणूक, जास्तीत जास्त देखावे, जे काही मूर्त्या आपण बनवतो ते सगळं. परंतु खरंच गणेशोत्सव एवढ्याच गोष्टींपुरता मर्यादित आहे का? ॲक्च्युअलमध्ये गणेशोत्सवांचा जो इतिहास आहे तो इतिहास आणि जे तुम्हाला पडद्यावर दिसत नाही पण पडद्यामागे त्याच्या मागचे जे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि इतरही सगळ्या प्रकारचे जे धागे असतात ते मात्र अनेक लोकांना दिसत नाही. हे सगळं एवढं मोठं व्यवस्थापन करत असताना कशा पद्धतीचं हे व्यवस्थापन होतं, हे सगळं कशा पद्धतीने पार पाडलं जातं याबद्दलची प्रचंड कुतूहलता आपल्या सगळ्यांमध्ये असते. आणि मित्रांनो, हे सगळं अनेक वर्षापासून अत्यंत चोखपणे पार पाडत असलेले सेवा मित्रमंडळ ट्रस्टचे अध्यक्ष शिरूभाऊ, आपण त्यांना लाडानं शिरूभाऊ म्हणतो आम्ही, शिरीष भाऊ मोहिते आज आपल्यामध्ये आहेत. आणि हा सगळा जो काही पट आहे, पडद्यामागची ही जी गणेशोत्सवाची सगळी स्टोरी आहे, ही सगळी स्टोरी आज ते गप्पांमध्ये आपल्या सगळ्यांना सांगणार आहेत. शिरूभाऊ नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. शिरूभाऊ, जेव्हा आम्ही 3S पॉडकास्टच्या माध्यमातून असं ठरवलं की गणेशोत्सवाच्या निमित्ताने, कारण गणेशोत्सव म्हटलं की मी जेव्हा पहिल्यांदा पुण्यात आलो होतो तेव्हा आम्हाला वाटायचं की मिरवणूक म्हणजे गणेशोत्सव आहे किंवा मोठमोठ्या मूर्ती असतात, मंडप उभे होतात, तेच म्हणजे हे आहे. परंतु हळूहळू माहीत व्हायला लागलं की याच्यामागं किती मोठा इतिहास आहे. ह्याच्यामधून तयार होणारे जे कार्यकर्ते आहेत, त्यामधून जे काही शिकायला मिळतं आहे ते खूप मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये आहे. परंतु दुर्दैवाने आजच्या पिढीपर्यंत ते पोहोचत नाही आणि ते पोहोचलं पाहिजे. म्हणजे आपलं जे 3S टॉक आहे त्यातला जो पहिला यस आहे तो आहे सेल्फ कनेक्टचा, म्हणजे स्वतःशी संवाद साधण्यासाठी मदत करणे. तर गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोक जेव्हा पडद्यामागची ही पण बाजू समजून घेतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की हे कुठेतरी कनेक्ट होणं आहे. त्याच्यातला दुसरा जो आमचा यस आहे तो आहे सेल्फ इक्विलिब्रियमचा, म्हणजे समतोल साधता येणं. म्हणजे आपण समाजामध्ये वावरत असताना वेगवेगळ्या गोष्टींच्या संपर्कात आपण येतो, परंतु त्या सगळ्यांचा समतोल आपल्या आयुष्यात साधता येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटचं हे सगळं पाहिल्यानंतर स्वतःचा सक्सेस, सेल्फ सक्सेस. तर मला ह्या पॉडकास्टच्या किंवा ह्या आपल्या टॉक शोमध्ये तुमचं स्वागत करताना अतिशय आनंद होतोय. आणि पहिल्यांदाच मला तुम्हाला हे विचारायचं आहे की हा जो प्रवास झाला तुमचा, तर तो कसा झाला? बालपणापासूनचा कशा पद्धतीने तुम्ही या सामाजिक कामाकडे वळलात? प्रथमतः तुम्ही बोलवल्याबद्दल तुमचे आभार मानतो, कारण तुमचा एक ब्रॉडकास्ट वेगळ्या प्रकारचा आहे की जे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षेसाठी किंवा यासाठी, या तुमचा खास त्याला कनेक्टेड आहे. आणि एक खंत होती की या मुलांपर्यंत आपला मेसेज कसा जाईल, तर तुम्ही बोलवलं त्याबद्दल प्रथमतः आभार मानतो. कारण बाहेरची आलेली मुलं आहेत, बाहेरच्या प्रांतातली, महाराष्ट्रातल्या मुलांना लोकांना माहिती, पण जे बाहेरच्या राज्यातली मुलं आलेली आहेत त्यांना हा गणेशोत्सव फक्त एवढाच वाटतो आणि खेदानी सांगावं लागतं की आखरी दिन जाने का, नाचने का, पिणे का और मौज करने का. ही खंत कुठंतरी तुमच्यामुळे पुसली जाणार आहे. त्यामुळे प्रथमतः तुमचे आभार मानतो की तुम्ही मला बोलवलं. दुसरा विषय तुम्ही मला सांगितलं की तुमची जडणघडण कशी झाली. तर मला समजतंय तेव्हापासूनच या गणेश उत्सवाचे, कारण पूर्वी पुणे शहरात वाडा पातळीवर हा सगळा विषय होत होता आणि त्यावेळेसच एक लहानपणापासून एक आवड असते आणि मग ती गणेश उत्सवात काम करणारे मोठ्यांच्या हाताखाली
काम करायचं. मग मांडव झाडणे हे आपल्या लहानपणी जे कामं करायला लागतात बरोबर ती कामं त्यावेळेसही करायचो आणि ती आवडीने करायचो. थोडं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं, त्यामुळे आतल्या अदर ऍक्टिव्हिटीवर जास्त हे होतं, फोकस होता आणि मग त्याच्यातच जास्त गोडी होती. आणि ती काम करता करता बाप्पाच्या कृपेने घडत गेली आणि मग एक एक टप्पे तयार झाले. जेव्हा इतर मंडळांचं काम तसंच आमच्या मंडळांचं होतं. धार्मिक पौराणिक देखावे त्यावेळेस व्हायचे, म्युझिक लाईट्स व्हायच्या आणि त्या पद्धतीने हा मंडळ चालायचं. साधारण 84-85ला 10वी झाल्यानंतर मी सक्रिय झालो आणि एक एक वेगळे उपक्रम तेव्हापासून आम्ही सुरू केले आणि त्यावेळेची जे काही बघत होते त्यावेळेच्या बरोबर काम चालू केलं. आणि नंतर त्या लोकांच्या सगळ्या ज्येष्ठांच्या लक्षात आलं की हा जरा हिरिरीने काम घेतोय आणि पूर्ण वेळ देऊन काम करतोय. तर मग त्यांनी तेवढाच विश्वास माझ्यावर ठेवला आणि जे जे काय उपक्रम करायचे त्या सगळ्याला ह्या ज्येष्ठांचा सुद्धा पाठिंबा होता. आणि शेवटी कुणा एकाच हे काम नसतं, सगळ्यांच्या सहकार्याशिवाय काम होत नसतं. आणि त्यावेळेचे ज्येष्ठ मधल्या काळात माझ्याबरोबरचे काय असतील, माझ्या खालचे असतील, आता एकदम माझ्या मुलाची पिढी आता ती सुद्धा आता काम करतात. ह्यात कसं असतं, काम करताना आपले विचार सगळ्यांनाच पटतील असं नसतं. बरोबर. काहींना मौज मस्ती आवडत असते, काहींना सिन्सिअरपणा आवडत असतो. म्हणजे पटतात ते आपल्याबरोबर राहतात आणि ते आपल्याबरोबर काम करतात. त्यामुळे ही वाटचाल आमची चालू आहे. झालं कसं की पूर्वी एकत्र सगळे राहायचे आणि एका घरात 10-15 लोक राहायचे. पण आता पिढी बदलत जाते दर 10 वर्षांनी. तसं आता माझ्या कामाला आता 40 वर्ष होऊन गेले आणि पिढी बदलत गेली. 4 पिढ्या झाल्या आणि बरेच बदल घडले. आता प्रत्येक घरात नवरा बायको 2 पोरं, त्याच्यापेक्षा 4था माणूस म्हणजे 6वा माणूस आला तर कोणालाच आवडत नाही अशी परिस्थिती सगळ्यांकडेच आहे. म्हणजे हा समाजाला लागलेला रोग म्हणा, नाही तर काय त्यावेळेस सोबत आली म्हणा किंवा पैसे आले म्हणून म्हणा, पण हे झालंय. आणि त्यामुळे हा प्रवास जसा जसा शेवटी हा गणेशोत्सव बदल बघत असतो आणि बदल स्वीकारून हा गणेशोत्सव होत असतो. पूर्वीच्या काळाचा गणेशोत्सव आणि आजचा गणेशोत्सव खूप फरक आहे, पण गणेशोत्सवाने कायम बदल स्वीकारलेत आणि त्यातनं हा मार्ग काढत उत्सव चालू आहे. शिरीष भाऊ, मगाशी आपण जेव्हा गप्पा करत होतो तेव्हा तुम्ही बोलला होतात की मुख्य प्रवाहात आणून लोकांना कामाला लावणं जे आहे हे तुम्ही कसं साधलं, म्हणजे तुमच्या कामाचं ते वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. आता अनेक उपक्रम सांगता येतील की आम्ही पूर्वी ह्या अनाथ संस्थांना जाऊन भेट द्यायचो. आनंद सराफ माझे मित्र आहेत, ते आम्ही निरनिराळ्या संस्थांमध्ये जायचो. आणि मग त्यावेळेस लक्षात आलं की अरे आपण ह्या मुलांना जातो, ह्यांना मुलांना बाहेर येता येत नाही. मग आम्ही 2000 साली पहिली मामाच्या गावची सफर सुरुवात केली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत यावेळेस 25 वर्ष होतं. 25 वर्ष झाली तो उपक्रम चालू आहे. आम्ही सातत्याने तो उपक्रम चालू ठेवलाय. त्या मुलांना जेवढा आनंद देता येईल तो प्रयत्न करत असतो. हा उपक्रम काय आहे पण नेमका? हा उपक्रम असा आहे की जी अनाथ मुलं आहेत की ज्यांना आई वडील नाहीत किंवा एक आई असेल किंवा वडील नसेल, अशा संस्था मुलांना सांभाळतात. काहींना ग्रँड आहे, काहींना ग्रँड नाहीये. ह्या सगळ्या मुलांना आपण 3 दिवस आपल्याकडं राहायला आणतो आणि जेवढा आनंद देता येईल तो प्रयत्न करतो. मग त्यांच्या स्वागतासाठी पूर्वी हत्ती वगैरे आणायचो, उंट, घोडे, बग्गी आज बी आणलेले असतात. आणि जेवढा आनंद देता येईल तो आपण प्रयत्न करतो आणि ह्या मुलांच्या आयुष्यात 2-3 दिवस तरी आपल्यामुळे आनंद क्षण मिळतील, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. आणि मग मुलांनी सांगायचं की मामा मलाच पिक्चरला जायचंय किंवा वॉटर पार्कला जायचंय. निरनिराळ्या ठिकाणी आम्ही त्यांना घेऊन असतो. अनेक मान्यवर भेटायला बोलवतो आणि येतात मान्यवर. पुण्याचे महापौर जो कोण असेल तो नक्की भेटायला येतो. मुलं आग्रह करतात, मुलांबरोबर ते डान्स करतात. अधिकारी, पोलीस अधिकारी आले तरी ते मुलांबरोबर डान्स करतात. की शेवटी मुलं ही कोंडलेली पाखरं आहेत आणि ही जेव्हा येतात समाजापुढे तर समाजालाही कुठेतरी त्यांच्याबद्दल काहीतरी वाटत असतं आणि आपल्यामुळं त्या मुलाला जर आनंद होणार असेल तर तो मोठा माणूस त्याच्या पदाचा विचार करत नाही. 2 मिनिटं आपल्यामुळं आनंद मिळत असेल तर ते आनंद द्यायचं काम त्या निमित्ताने होतं. आणि तो आमचा उद्देश असतो की जे उपेक्षित घटक आहे त्या उपेक्षित घटकाला आनंद द्यायचं काम वेगळ्या माध्यमातून आपण करतो. शिरीष भाऊ, जवळजवळ 1 लाखभर तरी मंडळ सगळ्या महाराष्ट्रामध्ये असतील आणि सगळ्यांचे उपक्रम थोड्याफार फरकानं कमी जास्त सारखेच असतात. पण हा उपक्रम जो आहे तुमचा तो एकदम पूर्ण वेगळा आहे
हा उपक्रम करावं असं कसं काय पहिल्यांदा मनात आलं किंवा कशामुळे? जसं मगाशी म्हणलं मी की ही मुलं बाहेर येता येत नव्हतं, कारण शाळेचे काही लिमिट्स असतात की त्यांना बाहेर नेता येत नाही आणि शेवटी एवढा खर्च आणि ते कोण बघणार. पण आपण सुरुवात केली. पहिल्या सुरुवातीला आपण सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेतली मुलं आणली आणि नंतर अनेक संस्था. कधी सुरुवात केली होती आपण? 2000 साली. अच्छा. आणि तेव्हापासून आतापर्यंत चालू आहे. आणि मग एक एक विश्वास पटत गेला लोकांना की नाही, हे मुलांची पूर्ण काळजी घेतात आणि देवाच्या कृपेमुळे हे सगळं शक्य होतं. कारण हा उपक्रम चालणं हा परमेश्वराचा आशीर्वाद असल्याशिवाय होऊ शकत नाही. कुणाचा माझ्या एकटेच किंवा कुणाला कार्यकर्त्याचा श्रेय नाही, हे देवाचाच आशीर्वाद असावा लागतो, तरच या गोष्टी होऊ शकतात. आणि त्यामुळे बाप्पाच्या कृपेमुळे घडतं. सगळं चांगलं होत आहे. परत तुम्ही अंध मुलींच्या लग्नाचं जे उपक्रम राबवता तोही एकदम जगावेगळा आहे. तो कसा आहे? तो कधी सुरू झाला? हे लुई ब्रेल अंधपंग कल्याणकारी संस्था आहे. हे 4 अंध 125 अंधपंगांना सांभाळतात. अच्छा. स्थापनेपासून मी त्यांच्या बरोबर आहे. ही आता या सामाजिक काम करताना निराळ्या संस्था बरोबर येत असतात आणि ती मुलं त्यावेळेस संपर्कात आली आणि मग त्यांनी सुरुवातीला एक जागा घेतली आणि ती जागा बघायला मला ते घेऊन गेले की भाऊ चला ती जागा घ्यायची. अरे ती जागा होती 60,000 रुपये भाड्याची. म्हणलं तू 60,000 रुपये भाडं तुम्ही करणार कसं काय, म्हणजे हे भागवणार कसं, तुमचं तर काहीच उत्पन्नाचा सोर्स नाही. पण नाही भाऊ म्हणले करायचं आपल्याला. आता मी एक बघितलंय लोकांचं की त्यांचं एकदा ठरवलं त्यांनी की ते करतात. त्यांनी लक्षात आलं की मी जरा थोडा मोडता काढतोय, मग ते थोडंसं मागं थांबले. म्हणजे मला काय बोलले नाहीत, डायरेक्ट मला ओपनिंगलाच बोलवलं. डायरेक्ट ओपनिंगच चालू केलं आणि त्यांनी त्यावेळेस त्यांचं काही कला शिकवायचं मुलांना सुरू केलं. देवदाईनी त्यांचं काय पुढं जास्त चाललं नाही, पण आर्थिक त्यांनाही लक्षात आलं की आपला खूप हेवी खर्च होतं, मग त्यांनी कमी केलं. पण करायचा प्रयत्न करतात जिद्दीने. आज अनेक वर्ष मी त्यांच्या बरोबर आहे. निरनिराळ्या त्यांनी जागा बदलल्या, जागा अडीअडचणीत, पण परमेश्वर त्यांना कुठं ना कुठं तरी कोणतरी उभा करतो आणि त्यातनं ते तरुण जातात. ह्या लोकांची एक पालखी असते साईबाबाला. अच्छा. शिर्डीला जातात. ती चालू करत असताना त्यांनी मला सांगितलं की नाही भाऊ, आपल्याला त्या पुण्यातनं जी पालखी जाती त्यांना भेटायचं आणि आपण त्यांच्यावर हे करायचं. मग मी त्या संस्थेला भेटायला गेलो, त्यांना घेऊन गेलो. मग त्यांच्या प्रमुख शहाणे म्हणून त्यांच्याशी भेट करून दिली. मग त्यांनी सांगितलं की काय काय अडचणी येतात, रस्त्यात साप निघतात, चिखल असतो, कारण ते पावसाळ्याचा विषय असतो, हे होतं, अडचणी येतात, जेवायचा प्रॉब्लेम आहे, बरोबर सगळं त्यांनी ऐकून घेतलं. आणि मी भेट करून दिली. म्हणलं आता तुम्ही दोघं बोलून घ्या. आणि मी बाजूला झालो. यांनी डायरेक्ट जेव्हा त्यांचं जायचं त्याच्या 2-3 दिवस आधी मला फोन केला. म्हणले भाऊ आपल्याला ती त्यांना पालखी द्यायला सांगा ना. अच्छा. मग या माणसांना फोन केला की म्हणलं होती पालखी. म्हणले त्या दिवशी भेटल्यानंतर हे परत भेटायलाच नाही आले, यांनी काय तयारी केली. मग यांना परत फोन केला, अरे तुम्ही काय नाही म्हणले भाऊ, त्यांनी खूप अडचणी सांगितल्या. म्हणलं मग त्याला विचारलं, त्यातली ती नूतन म्हणून जे होती, म्हणले भाऊ त्यांनी अडचणी खूप सांगितल्या, एवढी भीती दाखवली. अरे म्हणलं पण खरंच त्रास होतो. म्हणले भाऊ भीती कुणाला, आता तिचं आयुष्यभर वाक्य लक्षात राहतं. भीती कुणाला, ज्याला दिसतं त्याला भीती, आम्हाला कसली भीती. अरे बाबा. म्हणजे ते वाक्य आयुष्यभर लक्षात आपण ठेवलं पाहिजे की भीतो का आपण, तर आपल्याला दिसतं म्हणून घाबरतो. हे लोक भीतच नाहीत. किती अडचणी येतात, किती संकट येतात, तरी ती संस्था ते चालवायचा प्रयत्न करतात, मुलांना सांभाळतात, 4 वेळा त्यांच्या जागा बदलतात, कुठली त्यांना शासकीय मदत नाही, पण तरी चालू आहे. मग तेव्हा आम्ही ठरवलं की यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. आणि ह्या जे लढणाऱ्या मुली आहेत, कारण एक बघितलं मी, शहरात तरी मुलाला सांभाळलं जातं, पण ग्रामीण भागातल्या अपंगत्व आलेल्याला सांभाळलं जात नाही, कारण तिथं त्यांचीच भानता असते, तर त्या कुठे ह्या मुलाला सांभाळणार. आणि त्याची मग कुचंबना झाली की त्या लक्षात येते की आपण डोईजोड झालोय. मग तो कुठेतरी संपर्कात असतो आणि मग तिथनं तो बाहेर पडतो आणि कुठल्या तरी संस्थेला तो जॉईंट होतो. एक तर तो शिकत असेल तर शिक्षणाने तो मोठा होतो, नाही तर मग वाद्य वाजवणं ह्या कलेतनं तो हे होतो. आणि मग ही अशा संस्था त्यांना हे करतात. आणि मग त्यातनं लक्षात आलं की ह्या मुलींचं आपण लग्न लावलं पाहिजे. दरवर्षी 2 मुलींचं लग्न लावायचं. 2014 साली पहिला आपण आपलं मंडळाचा सुवर्ण महोत्सव होता आणि काहीतरी वेगळं करायचं. सुवर्ण महोत्सव, रौप्य महोत्सव सगळेच करतात, पण आपलं काहीतरी वेगळं झालं पाहिजे की लोक म्हणले अरे त्या सुवर्ण महोत्सव त्यांनी काहीतरी सुरू केलं. आणि ती परंपरा आजपर्यंत आम्ही चालू ठेवली. आणि मग त्यावेळेस मुली पहिलं एक लग्न लावलं, जे संस्था बघायत दोघं, त्यांचंच पहिलं लग्न लावलं एक. आणि मग त्यावेळेस लक्षात आलं अरे आपण करू शकतो. दरवर्षी 2 मुलींचं त्यानंतर आम्ही परंपरा चालू ठेवली. लॉकडाऊनच्या काळात फक्त लागले नसेल, पण सरलग आम्ही 2 लग्न लावतो. आणि त्या लग्नाला पुणेकर आपल्या घरातलं लग्न असल्यागत सहभागी होतात.
चमच्यापासून सगळं साहित्य हे त्यांना दिलं जातं. बरं. मंगळसूत्र सुद्धा त्यांना सोन्याचं आपलं चंदोकाका साराप यांच्याकडनं मिळतं. अच्छा. आणि सगळ्या वस्तू ह्या पुणेकरांकडनं मिळतात, त्यांना काही घ्यायला लागत नाही. त्यामुळं म्हणजे जाताना अक्षरशः मुली रडतात आणि म्हणतात की अरे आमच्या वडिलांनी सुद्धा हे लग्न लावलं नसतं, असं लग्न. त्यांचे काही नातेवाईक बी येतात आवर्जून त्या निमित्ताने आणि ते सुद्धाच म्हणतात की खरंच आमच्याकडनं लागलं गेलं नसतं, कारण ग्रामीण भागात एवढ्या थाटामाटात लग्न होत नाही. कारण तुम्ही जर मी तुम्हाला क्लिप पाठवेल, त्या क्लिप जर तुम्ही बघताल तर मान्यवर तर आलेलेच असतात, पण सकाळी आपण आधी त्यांना घेऊन जातो. अच्छा. खरेदीला. अंधांना स्वतःचं नॉलेज असतं, अंधांना कलरचं नॉलेज असतं आणि हे सगळं ते करतात. म्हणजे जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे अंधांकडनं शिकावं, अपंगांकडनं शिकावं, की आपण डोळस असून आपण हे करत नाही, पण जीवनाचा आनंद त्यांच्याकडनं घेण्यासारखा आणि त्यातनं जो आपल्याला आनंद मिळतो तो खूप वेगळा असतो. आणि तो त्याची शेवटी हा आमचा एक हे आहे की आम्ही कार्यक्रम त्यांच्यासाठी जरी करत लोक म्हणत असली तरी तो आमच्यासाठी असतो. जसं मामाच्या गावची सफर, अंध मुलींचं लग्न, त्यातनं आम्हाला जो आनंद मिळतो तो खूप मोठा असतो आणि ती एक कामाची नशा आहे आम्हाला. बरोबर. त्यामुळे त्या कामाच्या नशेत आम्ही हे चांगलं काम बाप्पाच्या कृपेने होतोय. बरोबर. श्रीभाऊ, हे जे उपक्रम तुम्ही राबवता आणि विशेष म्हणजे तुम्ही आत्ता जे वाक्य सांगितलं ते खूप महत्वाचं आहे की ज्यांना दिसतं त्यांना भीती आहे, ज्यांना दिसतच नाही त्यांना काय भीती आहे. ह्या ज्या गोष्टी तुम्हाला हे काम करत असताना म्हणजे शिकायला मिळाल्या. मला माहीत आहे की तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा हजारो लोकांना काम दिलेलं आहे. तर मला तेही जाणून घ्यायला आवडेल की हे कसं आहे तुमचं, म्हणजे हे सगळं सांभाळत असताना तुम्ही तुमचं वैयक्तिक लाईफ, तुमचा तिकडला व्यवसाय, त्याच्याविषयी पण. बरं झालं वैयक्तिक लाईफ बद्दल, माझ्या वैयक्तिक लाईफ बद्दल कोणी प्रश्नच विचारला. अच्छा. माझी जडणघडण अशी आहे की आमची आई खूप शिस्तप्रिय आणि परिस्थिती खूप बेताची आमची, त्यामुळं लहानपणापासूनच कष्टकर. अच्छा. तिचं हे असायचं. मी थोडासा मोठा झाल्यानंतर माझ्या वेळेस तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हती, पण माझ्या आधी खूप आर्थिक, आमची कुळकायद्यात जमीन गेली. अच्छा. आधी सोबत होती, कुळकायद्यात जमीन गेली, अचानक कोसळलं घर. मग आई कष्ट करणार, त्यावेळेस माझे मोठे दोन्ही भाऊ आलेबाग वगैरे हे करणार, आमची बहीण त्याला साथ देणारी. आणि मग हे करत असताना मला त्यावेळेस त्यांनी सवय लावली कष्ट करायची. शिक्षण कमी असल्यामुळं मी रिक्षा चालवली. अच्छा. नंतर एका बँकेत शिपाई म्हणून कामाला लागलो. बरं. त्यावेळेस 1600 स्क्वेअर फूट पर्शन 2 संडास 1.5 वर्ष माझ्याकडनं साफ करून घेतले. माझ्याला सिनियर ते कारणच घेणार ना, आणि त्यामुळे ते काम करायचो. पण तिथं सुद्धा एक काहीतरी वेगळं करायची पहिल्यापासूनच एक उर्मी काहीतरी असायची. मग त्यावेळेस माझं काम बघून मग मला वसुली अधिकाऱ्यांबरोबर देण्यात आलं. मग मी त्या टीममध्ये असायचो. वसुली अधिकाऱ्यांबरोबर काम करता करता मला बऱ्याच गोष्टी मंत्रालय समजलं, हायकोर्ट समजलं, सगळं समजलं, बऱ्याच गोष्टी समजलं. माणसाने अंग चोरून कधी काम करू नये, ह्या मताचा मी कायम आहे. तुम्ही झोकून देऊन काम करा, कुठलंही क्षेत्र असू देत तुमचं. त्यात झोकून देऊन काम केलं ना तर ते काम हे कामाचा गुरु असतो. बरोबर. कुठलं काम करत जाताल तेव्हा तर कामाचा कामच गुरु असतो. तुम्ही जेव्हा काम करताल तेव्हा त्याच्यात अडचणी येत जातात आणि कामाचा गुरु तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकून जातं. तुम्हाला कुठं सगळे लोक कायम जुनी लोक म्हणायची अक्कल ही विकतच घ्यायची असते. तर मी सांगाल ती विकत घेण्यापेक्षा अक्कल ही अनुभवातनं घ्यायची असते. झोकून देऊन काम करा. अंग चोरून काम केलं तर आता जी एक पिढीला काय झालंय, कशाला माझं काय काम नाही, माझा काय विषय नाही, मी कशाला काम करू, हे सगळ्यात घातक आणि चुकीचं आहे. तुम्ही झोकून देऊन काम करा, तुमचं नक्कीच तुम्ही मोठे झालेला असाल. कारण शेवटी तुमचा जो वरिष्ठ असतो तो तुमच्यावर लक्ष ठेवून असतो आणि मग तुम्हाला तो हेल्प घेतो की नाही ह्याला घ्या, ह्याच्याजवळ द्या. आणि ती जबाबदारी मला मिळत गेली. मी कुठल्याही गोष्टीत जेव्हा काम करायला सुरुवात करतो ते काम कसलं का असेल, पण पूर्ण झोकून देऊन काम केलं तर मग लोक आता म्हणतात की तो आहे ना, मग बघू नका. बरं. तर ह्या पिढीला मी सांगणे की बाबा झोकून देऊन काम करा. काम कसले त्याच्याशी हे करणार, काम कधी कधी साधं सुद्धा असतं, पण जिथं काम करेल ते झोकून देऊन काम करावं. दुसरं तुम्ही सांगितलं की वैयक्तिक लाईफ, हे जेव्हा माझी बँक नंतर बंद पडली आणि मग मला नोकरीचा अभाव होता, त्यावेळेस माझ्या बंधूंना भारतवर्ष इलेक्शनचं काम मिळालं होतं आणि ती इलेक्शन मी हँडल केली. आणि त्यावेळेस लेबर ऑफिसर जे आले होते त्यांनी ते बघितलं नियोजन, अरे हा केलं, आणि बाबा कल्याणनी त्यांना पत्र दिलं होतं की अशी जर नियोजन झालं, कारण ती वादातली इलेक्शन होती, आणि असं जर नियोजन झालं तर देश सुजलाम सुफलाम, असं खोचक पत्र.
त्यांना दिलं होतं. आणि मग मी जॉब गेलो होता, मग मी ओळख झाली साहेबांची म्हणून मी जॉब मागायला गेलो की म्हणलं मला कुठल्या तरी कंपनीत लावा. अच्छा. म्हणले अरे तुझ्यात धमक आहे, अच्छा. तू लेबर कॉन्ट्रॅक्ट चालू कर. अच्छा. भांडवल नाही काही नाही. म्हणले तू कर चालू, मी बोलतो. मग ते डायनामिक लॉजिस्टिक म्हणून कंपनी होती, तिथं मी गेलो. तिथं कर्नल जोशी म्हणून होते. बरं. त्यांनी मला म्हणले तुझी काय लायकी काय, सुरुवातच त्यांनी अशी केली, तुझी लायकी काय. म्हणलं काही नाही. म्हणलं तुझी पहिली लायकी सिद्धी कर, मग तुला काम द्यायचं का नाही बघू. तेव्हा टाटाची इंडिका स्पेअर पार्ट डिव्हिजन, ते टाटाचं स्पेअर पार्ट डिव्हिजन त्यांच्याकडे, इंडिका नुकती बाजारात स्पॅनर त्याचे आले होते 97-98ला. आणि मग ते म्हणलं ह्याला घ्या, आणि त्या ऑफिसरला सांगितलं घ्यायला पाळवायचं, हा गव्हर्नमेंटकडच्या ह्यांच्याकडनं आले, ठेवायचं नाही आपल्याला. मग ते सकाळी 7ला बोलायचे, रात्री 10ला-12ला सोडायचे. अरे बापरे. एवढे काम करायचे तर सवय नाही. पहिले त्यांनी बघितलं 2-3 दिवस एकटंच, म्हणले तू एकटा यायचं, बाकी कोण नाही. मी गेलतो लेबर कॉन्ट्रॅक्टसाठी. त्यांनी मला स्वतःलाच कामाला लावलं, पण मला कामाचीच गरज होती आणि काम करायला आपल्याला कधीच लाज वाटत नाही कुठल्याही कामाची. तर मग ते काम मी केलं. त्यांच्या लक्षात आलं की अरे हा करतोय. मग ते आले परत, म्हणले तू काम करतोय पण दुसऱ्याकडनं करून घ्यायची अक्कल आहे का तुला. उद्यापासून 2 लोक घेऊन ये. मग ती माझ्या मंडळातलीच मुलं होती, त्यांनी काम केलं. मग त्यांच्या लक्षात आलं की हा काम करणार आहे. शेवटी मिलिटरीच्या माणसाला ते कळतं की काय, मी जसं मगाशी म्हणलं की लोकांचं लक्ष असतं. त्यांच्या लक्षात आलं की हे पोरगं कामच आहे. मग त्यांनी मला पोरं वाढवायला लावली. आणि टाटा इंडिका आल्यापासून सलग 4.5 वर्ष माझ्याकडे होती. आणि त्या प्रेशर खाली मला काम करायची सवय झाली. त्यावर रतन टाटांनी एक हे केलं होतं सगळ्या डीलरला, की काही बॉम्बेच्या डीलरला तर त्यांनी फोन नंबर दिले होते, आणि काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी बोलायचं. कारण रतन टाटांनी सांगितलं होतं इंडिका चालली तर टाटा वाचणार, कारण टाटा त्यावेळेस गाड्यांमध्ये अडचणी झाली होती. आणि त्यांनी जातीने लक्ष दिलं, त्यामुळं हे मॅनेजर लोक कधी लाईनवर येत नव्हते. जे मोठे होते सगळे मोठे, ते लाईनवर यायचे जरा काय प्रॉब्लेम झाला तर. आणि मग त्या प्रेशर खाली काम करायची सवय झाली. लोक मॅनपॉवर बेसवर काम करायची, मी व्हॅल्यूम बेसवर काम करायचं, म्हणजे अमाऊंटवर काम करायचो. हे पहिला प्रयोग त्यावेळेस माझ्यावर राबवला गेला आणि मी तो सक्सेस केला. त्यामुळे त्यावेळेची ती लोक होती, त्यांना ते लक्षात आलं की हा करणार आहे. आणि मग माझं काय, आपल्या एक कंपनी बाद झाली, आपल्याला काय करायचं नाही. पण ही लोक, काही कंपन्यांचा काही प्रॉब्लेम असतात, मग ही लोक सगळी सोडून गेली. मग ती नवीन मॅनेजमेंट आली, त्यांनी मला हकललं. आता हकलल्यावर माझ्याकडे 2000 साली एक 4-5 लाख रुपये शिल्लक होते. 2000 साली 4-5 लाखाला किंमत होती. पण त्यावेळेस हकलल्यानंतर अचानकच ब्लँक झालं. मग माझी काही मुलं होती, त्यांना मी वर्षभर सांभाळलं. आरटीओचं पार्किंग मला मिळालं, तिथं काही 2-4 मुलं लावली. पुण्यातला पहिला प्रयोग गव्हर्नमेंट मधला पे अँड पार्क चालू झाला, तो आरटीओचा मी सक्सेस केला, आणि तो अजूनही चालू आहे. बाकी कुठल्याही गव्हर्नमेंटच्या स्कीम मध्ये तिथलं चालू नाही. तो काही वर्ष माझ्याकडे होतं, 7 वर्ष माझ्याकडे होता, आणि मी तो सक्सेस करून दाखवला की गव्हर्नमेंट मध्ये आरटीओ पे अँड पार्क. नंतर मी बाजूला झालो त्यातनं. माझा एक पार्टनर त्यावेळेस बँकेतला होता, तो बरोबर घेतला होता. आणि ह्या प्रेशर खाली काम करायची सवय झाल्यामुळं मग मी घडलो. ह्या लोकांचं लक्ष होतं. मी लोकांनी, काहींनी कंपन्या काढल्या, काही दुसरीकडे गेलं, मग त्यांनी मला बोलून घेतलं. मग त्यांनी बोलून घेतल्यामुळे माझा परत प्रवास सुरू झाला. आजच चांगल्या कंपन्यांमध्ये काम करतो. मी फील्डवर असतो. मी फॉरेनर बरोबरही बैठकीला बसतो. आणि वेअरहाऊसिंग मधलं जे काही मॅनेजमेंट आहे त्यात माझं नक्कीच मला बोलवलं जातं. माथडीमधलाही काय विषय असेल तरी बोलवलं जातं. पण मी माझी काही तत्व पाळली धंद्यात, की माझा 1 रुपया कॅश माझ्याकडे येत नाही, 1 रुपया कॅश जाणार नाही, अशी मी काही तत्व ठेवली. आणि त्या पद्धतीने काम करतो. मी सॉफ्टवेअर सगळी नवीन आत्मसात करणं मला एक हे आहे, की नवीन काय आले बाजारात तर ते आत्मसात करायचं आणि त्याच्यात आपण जायचं. त्यामुळे तो बिझनेस सेटअप बसतो. मी मार्केटिंग करणार नाही असं मी ठरवलेलं होतं. त्यामुळे जो काही बिझनेस येईल तो माझ्या क्वालिटीवर आला पाहिजे, माझ्या नावावर आला पाहिजे. त्याला मला झगडायला लागला, 27-28 वर्ष लागले मला त्याला. पण माझं आहे, खूप काम मी मागायला जात नाही. खूप काम घ्यायचं आणि मुलांना हे करायचं. कारण मी स्वतः कामगार होतो. मी स्वतः रिक्षा ड्रायव्हर होतो, मी हे होतो. त्यामुळे मला माहिती की ते 500 रुपयाची काय किंमत आहे, मी ते भोगलेलं आहे. त्यामुळं जो कामगाराचं कसं असतं की तुम्ही जो काय त्याला पगार ठरवताल त्याला वेळेवर द्या. त्याला सांगा की तुला 500 रुपये देणार आहे. तुम्ही त्याला 1000 रुपये सांगितले आणि त्याला 500 दिले तर त्याला राग येतो. त्याला 500 सांगून 550 दिले तर तो खुश असतो. पण त्याला आधी सांगा तुला एवढा पगार मिळेल आणि तो पगार त्याचा वेळेवर द्या.
तो कायम तुमच्याबरोबर राहतो. अनेक पोरं माझ्यावर अशी आहेत की लोक त्यांना कंपनीच्या रोलवर घ्यायला तयार असतात, तर म्हणतात नाही आमचा साहेब बरा आहे. हे फक्त आपण धंदा म्हणून करत नाही की त्याचं काही प्रॉब्लेम असेल तरी मला त्यांना माहिती असते की हा माझ्या मागे उभा राहणार आहे आणि आपण तसे राहतो. त्यामुळं एक माझी टीम. तुम्ही सामाजिक कामामध्ये जी बांधिलकी तयार केली आणि ज्या पद्धतीने तुम्ही लोकांशी जोडून काम करता आणि तेच तुमच्या इकडल्या कामामध्ये पण ते दिसतं. म्हणजे तुम्ही सांगत असताना मी डोळ्यासमोर चित्र आणत होतो की टोपी घातलेले आमचे शिरूभाऊ जेव्हा फॉरेनर सोबत बिझनेस मीटिंगला बसत असतील त्यावेळेस कसे दिसत असतील. नाही, टोपी आता घातली, मध्ये बालाजीला गेलो होतो आणि मग ती आता बारीकच आहे, ती जरा वेगळी वाकडी काय केलेलं नीट बसत नाही म्हणून गणपतीपुरतीच टोपी आहे. गणपती झाल्यानंतर गमतीचा भाग जरी सोडला ना तरी मला ते असं प्रत्येक गोष्ट आठवत होती की एक आमच्या घरी सांगायचे की ओळखीमुळं तुम्हाला काम मिळेल, पण तुमच्या कामामुळे जी ओळख तयार होईल ती आयुष्यभर पुरेल. ओळखीमुळे एकदा काम मिळून जाईल, दुसऱ्यांदा नाही भेटणार. तर हे तुमचं जे जडणघडण तुम्ही आता जे सांगत होता त्यातलं एक एक म्हणजे मॅनेजमेंट मधलं मोठं तत्व आहे. म्हणजे एकदम ग्राउंड लेवल पासून कशा पद्धतीनं. शिरभाऊ, असे एकूण किती मुलांना आता आपण काम देतो? अनेक मुलं माझ्याकडे सोडून जातात. आता साधारण 1200-1300 मुलांना सतत काम आपण देत राहतो. 1200-1300 मुलांना काम देणं ही साधी आणि सोपी गोष्ट नक्कीच नाही. फक्त मी पुण्यात करत नाही, मी बाहेरही काम करतो. अच्छा. कोल्हापूरला माझं काम चालू आहे, नगरला काम चालू आहे, माझं नाशिकला काम चालू आहे. म्हणजे काही लोक फक्त मी पुणे जिल्ह्यात इंजोडे असेल, चाकण असेल, पिंपरी चिंचवड असेल त्या एरियात करतो. आणि प्रामाणिकता असली की परमेश्वर तुम्हाला साथ देतो आणि तो तुमचा हे होतं. शेवटी बिझनेस आहे, त्याच्यात तुम्हाला अडीअडचणी येणारच. बरोबर. मी कायम आमच्या मुलांना सांगत असतो की मनुष्य जीवनात आल्यावर हा त्रास होणार. राम जेव्हा मनुष्य जन्मात आला त्याला सुद्धा वनवास होता, आपण रामापेक्षा भारी नाही. त्यामुळे मनुष्य जीवनात आपण त्रास सहन करायची ताकद नक्कीच ठेवली पाहिजे. ग्रेट. शिरीष भाऊ, हे सगळे सामाजिक एवढे मोठे उपक्रम तुमच्या मंडळामार्फत तुम्ही राबवता, तुमचं पर्सनल बिझनेसचं एवढं मोठं काम चालतं, ही सगळी तारेवरची कसरत कशी जुळवता आणि कुटुंबाची साथ कशी मिळते याच्यामध्ये? थोडं कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. कारण सगळ्याच गोष्टी प्रॅक्टिकली शक्य नाही, कारण ती काही जादूची छडी नाही की हे सगळं असं होतं. कारण कुठल्या तरी आघाडीवर आपण कमी पडत असतो आणि घराच्या आघाडीवर नक्कीच कमी पडलो. कारण एकतर आर्थिक पैसेच नव्हते, त्यामुळं मुलांना कुठं फिरायला घेऊन जायचं वगैरे, कारण खायचीच भ्रांत तर फिरवणार काय तो. बरोबर आहे. कारण एकदा तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या संसारी जबाबदारी तुमचीच असली पाहिजे. ती भावांनी किंवा घरातल्यांनी घेऊन उपयोग नसते. त्यामुळे आपले जेवढा पगार आहे तेवढ्यातच ते कसं भागवायचं त्यावेळेस कामालाच होतं. आणि नंतर जेव्हा बिझनेस चालू केला, एक तर भांडवलच कमी. मग भांडवल कमी तर मग फक्त त्यात एक करताना एक बघितलं की मुलाला चांगलं शिक्षण देता येईल म्हणून त्याला एक मिलिटरी स्कूल होतं, तिथं त्याला ठेवलं होतं आणि त्याच्यातनं त्याला घडवायचा प्रयत्न केला. मुलगी आता IT कामाला आहे. हा मुलं झालं, पण पत्नीकडे दुर्लक्षच झालं. कारण कुठंच कधी तिला घेऊन जाता आलं नाही आणि तिची कधी तिने तक्रार नाही केली की बाबा ती साथ मिळाली की ठीक आहे. हा शेवटी तिलाही माहित होतं की पैसे असल्याशिवाय तर काय उभं राहू शकत नाही. पण आज जी ती समाधानी आहे. आज मला सुनबाई आहे, एक छोटी नात आहे. घरात देवदानी खूप मोठं नसेल, जे काय आहे ते समाधानाचं आहे आणि पत्नीची नक्कीच साथ आहे. शिरीष भाऊ, गणपती उत्सव मंडळ म्हटलं की दुसरं एक प्रचंड आकर्षण सगळ्या मुलांना किंवा सगळ्या लोकांना राहतं, ते म्हणजे ढोल ताशा पथकाचं. आणि आपल्या मंडळाचं ढोल ताशा पथक प्रसिद्ध आहे पुण्यामध्ये, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? आमचं ढोल ताशा पथक जेव्हा ह्या DJ आणि ह्याच्यावर हे आलं की 12 नंतर स्पीकर बंद वगैरे येते, मग त्याला एक काहीतरी पर्याय असला पाहिजे. तर आपलंच मंडळाचं ढोल पथक तयार केलं. त्यात बाहेरची अनेक मुलं सहभागी असतात आणि मग शेवटच्या दिवशी 12 नंतर मिरवणूक थांबायची. तर त्याला एक आपण उत्तर एक तयार केलं की हे वादन आपल्या पथकाकडनं होतं आणि मिरवणूक थांबत नाही. आणि मग लोकांचे लक्ष द्यायला लागले की अरे कार्यकर्त्यांचं काय म्हणणं असायचं की बाबा देवापुढं वाद्य नाही तर मिरवणूक कशी पुढे न्यायची. पण त्याला पारंपरिक वाद्य आहेत
तुम्ही ते वाद्य वाजून चला. हो. आणि मग मिरवणूक बाप्पा एकदा निघाल्यानंतर तो तुमच्या नाचण्यासाठी थांबवणं हे न पटणारा विषय आहे. कार्यकर्त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे की बाप्पासाठी आपण का आपल्यासाठी बाप्पा. ही भूमिका जोपर्यंत कार्यकर्त्यांची ठरत नाही तोपर्यंत हा उत्सव नाही. कारण आपण देवत्व पाळतो तर देवत्व देवासारखंच पाळलं पाहिजे. त्याचा बाजार नाही केला पाहिजे. हा बाजार होतोय की मला डीजे पुढं नाचायचंय म्हणून मी ते आता 12ला बंद केलं तर मी त्या बाप्पाला कडेला थांबवेल आणि दुसऱ्या दिवशी परत सकाळी 6 वाजता परत तो चालू करेल. तर तसं न करता जर खरंच तुम्हाला नाचायचंय तर संध्याकाळी 6-7 वाजता निघता तर सकाळी 7ला निघाला ना विसर्जन दिवशी. बरोबर. काय नाचायचं ते सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत तुम्हाला कोणी अडवलं नाचायला. बरोबर. पण ते होत नाही. अशा काहीतरी वेगळ्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. स्पीकरवर कुठली गाणी वाजवावीत हे आपल्या हातात आहे. स्पीकर लावून आहे ह्याच्यावर तुम्ही किती म्हणलात तरी अनेक अडचणी आहेत की त्या हल्लीची मुलं ऐकणार नाहीत. त्याबरोबर तेवढे वादनही नाहीत, तेवढे वादकही नाही, तेव्हा वाजवायला कलाकारही नाहीत. स्पीकर असावेत पण त्याच्यावर गाणी कुठली लावावीत हे आपल्या हातात होतं. चोली के पीछे काय हे गाण्यापेक्षा देशावरची गाणी आहेत, शिवाजी महाराजांची गाणी आहेत, त्याच्यावर आता ठेका धरवू शकतो. अशी अनेक गाणी आहेत त्याच्यावर आपण डान्स करू शकतो. असं व्हायला पाहिजे असं वाटतं. हळूहळू सुरुवात झाली. ते एक दिवस नक्की होईल असं मला त्याचाही आशा आहे. म्हणजे आता तुम्ही जे महत्वाचं सांगितलं ना की बाप्पासाठी आपण आहोत का आपल्यासाठी बाप्पा आहे. म्हणजे तुमचं डीजे बंद होते म्हणून तुम्ही साईडला नाही ठेवू शकत. तुम्ही ते कंटिन्युअस केलं पाहिजे आणि आपले पारंपरिक वाद्य आहेत. हा खूप महत्वाचा संदेश मला वाटतं. आम्ही ते फक्त ढोल पथक तेवढ्यावर नाही थांबलं आमचं. अच्छा. आम्ही काय करतो या ढोल पथकाच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम घडवतो. अच्छा. नवरात्राच्या काळात आपण जे नवरात्र मंडळ उत्सव करतात त्यांच्याकडनं आम्ही मानधन घेत नाही. त्यांच्या इथं जाऊन मोफत वाजवतो. बरं. आणि त्यांना धान्यरूपी जोगवा मागतो. अच्छा. तो धान्यरूपी जोगवा एवढा जमा होतो की अनेक संस्थांचं त्याच्या निमित्ताने भागतं. म्हणजे ह्या मुलांना ज्यांच्या वादकांना खूप आवडतं की आपण जे वादन करतोय ते देवी पुढे जाऊन आपण जोगवा मागतो. त्या मंडळाला द्यायला काय वाटत नाही. आणि मग ते तेलाचे डबे असतील, साखर असेल, काय असेल, त्या संस्थांना जे काही किराणा लागतो तो सगळा किराणा या निमित्ताने बऱ्यापैकी जमा होतो. आणि त्यातनं एक 2-3 संस्थांना चांगली मोठ्या प्रकारे मदत होती. आणि त्यातनं एक ढोल पथकही आमचं सामाजिक काम करतं हे त्याच्या निमित्ताने. शिरीष भाऊ, आम्ही जेव्हा त्या पॉडकास्टच्या निमित्तानं अनेक लोकांशी भेटत होतो ना, तुमच्याबद्दलची जेव्हा माहिती घेतली तेव्हा पुन्हा एक वैशिष्ट्य आम्हाला समजलं की तुम्ही सातत्यानं तरुण मुलांना पुढे आणण्यासाठी म्हणून खूप प्रयत्न करत राहता. हे कसं, याच्या मागची काय भूमिका आहे? हा गणेश उत्सव जो स्थापन झाला त्या काळात गरज होती की स्वातंत्र्याची चळवळ. आता स्वातंत्र्याची चळवळ झाली पण खरंच आपण स्वातंत्र्य झालो का? आपण कुठंतरी त्या विचारात अडकलो आहोत. मीच, माझंच, हेच कुठेतरी सोडलं पाहिजे. आणि आता गरज आहे कार्यकर्ता घडवणं, आता गरज आहे समाज घडवणं. आणि मग ते कसं घडवता येईल? आपण आपलंच सुधारलं पाहिजे. आम्ही जरी मी ट्रस्टचा अध्यक्ष असलो तरी आम्ही दरवर्षी गणेशोत्सवाची एक कमिटी करतो. आणि गणेशोत्सवाची नसती तो वर्षभर तो अध्यक्ष आम्ही समाजापुढे नेत असतो. आणि त्याला व्यासपीठावर बसवतो. त्या समाजात त्या उपक्रमात त्याला एक व्यासपीठ मिळतं. मग तो शिक्षणाने कमी आहे किंवा त्याचा आर्थिक ताकद नाही हे काही बघितलं जात नाही. तो मंडळासाठी काम करतो हे बघितलं जातं. आणि त्याला त्या व्यासपीठावर IAS IPS ऑफिसर बरोबर तो व्यासपीठावर बसतो. पेपरला अध्यक्ष म्हणून त्याचं नाव येतं. त्यामुळे त्या मुलाला आणि त्याच्या घरातल्यांना की एक जिव्हाळा वाटतं की अरे आपल्या मुलाचं आज पेपरला नाव येतं. सेवा मित्र मंडळ हे काम करत असल्याने एक सेवा पॅटर्न तयार झालाय. आणि त्यामुळे एक जडणघडण होते. आणि आता आम्हाला सांगायला हे वाटतं की जशी आमची मधली पिढी झाली, माझ्या बरोबरची पिढी झाली, आता आमच्या खालची पिढी तयार होती की जी माझ्या मुलाच्या वयाची आहेत. त्यातले काही उदाहरणं द्यायचं झालं तर आमचा एक कुणाल जाधव म्हणून आता तो डेकोरेशन चांगलं करायला लागला. अमर लांडे आमचा तो रांगोळीच्या माध्यमातून वेगळे विषय समाजापुढे मांडतो. आणि त्याचे मोठी प्रदर्शन म्हणजे जे ज्वलंत विषय आहेत की आता त्यांनी त्याच्यावर तो करतो. म्हणजे हा मंडळातनं घडलाय. आमचा प्रद्युम्न पंडित हा कॅलिग्राफी वगैरे या विषयात काम करतो. अमोय तोपटे आमच्या तुमच्यासारख्या मुलाखती आणि व्हिडिओग्राफी तो वर्ग इंजिनियर आहे पण त्याची आवड इकडे निर्माण झाली. अशी अनेक नवीन पिढी की जी माझ्या मुलाच्याही त्याच्यापेक्षाही लहान आहेत ती मुलं आता घडायला लागलीत. आम्ही खूप घडवले असं सांगणार नाही.
पण आम्ही जी 4-5 घडवली ती खरंच घडवली आणि ती खरंच काम करतात. जशी मोठी इतर माझ्या मुलाखतीत सांगितलं की जेव्हा आमची बाकी पिढी घडली, पण आता खालची पिढी घडती त्याचा आम्हाला एक हे आहे. आता आमची नातू घडायची आम्ही त्याच्या मागे लागलोय. कारण आम्ही जो देखावा करतो त्या देखाव्यात ज्वलंत विषय असतो आणि जिवंत देखावा असतो. आता आमची लहान मुलांना त्याच्यात सहभागी करून घेतो. त्याचा उद्देश असा की लहानपणीच त्याची स्टेज डेअरिंग वाढते आणि त्याला एक व्यासपीठ मिळतं. आणि मुलांनी कुठलाही विषय सांगितला तर तो डायरेक्ट काळजापर्यंत भिडतो. हे मी बघितलं. कारण लाईव्ह जेव्हा बघतो तेव्हा एक आपला अभ्यास असतो की कुणाला कसा कितपत गेला. पण ते करत असताना मोठी मुलं वापरण्यापेक्षा आता मी लहान मुलं वापरतो. आणि लहान मुलं वापरल्यामुळे तो डायरेक्ट काळजापर्यंत विषय जातो आणि आम्हाला जो उद्देश आहे मेसेज सांगणं तो त्या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचतो. खरं तर तुमच्या ह्या उपक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सवाचे मुळं किती खोलात आहेत. म्हणजे एकाच वेळेस तुम्ही 3 पिढ्यांना त्यामध्ये सामावून घेता आणि त्याच्यातून जी फळी तयार होत आहे ती फळी देशासाठी, राष्ट्रासाठी, खऱ्या अर्थानं तो गणेशोत्सवाचा जो हेतू आहे तो तुमच्या याच्यातून पूर्ण होताना दिसतोय. म्हणजे खरं तर आजच्या मुलाखतीमधून खूप सारे मुद्दे जे वैयक्तिक आयुष्यामध्ये पण खूप उपयोगाचे आहेत. म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्य बघितल्यानंतर मला असं वाटतं की कष्ट हेच भांडवल हे जे वाक्य आहे ते म्हणजे खरोखर ते सार्थकी दिसतं. आणि तुम्ही ह्या सगळ्या कामात राहताना सतत पुढची आस धरता. तुमचं व्हिजन एवढं मोठं आहे. 1000पेक्षा जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट देऊन सुद्धा तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्याची सगळी धुरा सांभाळून सुद्धा सामाजिक कार्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात सहभागी आहात. हे खरंच ग्रेट आहेत. आता मला शेवटचा एक प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की पुढच्या पिढीसाठीचा तुमचा काय संदेश आहे. कारण तुम्ही जवळजवळ 3 पिढ्या बघितल्यात आणि तुम्ही आधीचा पण काळ बघितला, मधला पण काळ बघितला आणि आत्ताचा पण बघत आहात. तर पुढच्या पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल? पुढच्या पिढीला जी घडवणारी आई आहे तिने पहिलं घडलं पाहिजे असं मी सांगेल. कारण आईच हरवली. आईच मुलांना जास्त सपोर्ट करते हल्लीच्या आणि त्याला फाजील आत्मविश्वास जास्त आईनी भरून दिला असं माझा आरोप आहे. कारण पूर्वीच्या काळी बघा आया मुलाला कष्ट कर, हे कर, वडिलांना सांगेन, वडिलांचा धाक दाखवून त्याला प्रेशराईज ठेवायचे. हल्लीची आई त्या वडिलांचा जास्त अपमान करते आणि त्या मुलाला मोबाईल घेऊन द्या, गाडी द्या, हे द्या. आपली परिस्थिती जी आहे त्याच्यापेक्षा त्या मुलाला सतत अपमान का हल्ली लोकांना वाटतं अरे मुलाचा अपमान करणं चुकीचं आहे. मुलाचा वेळोवेळी अपमान झाला पाहिजे, वेळोवेळी त्याला नाही म्हणता आलं पाहिजे आणि हे जर झालं तर मुलगा घडतो हे माझं म्हणणं आहे. हल्लीची आई अपमान करत नाही, मुलाला बोलायला नको म्हणतं आणि मग तुम्ही लहानपणापासून तर त्याला तुम्ही जर डायरेक्ट त्याला 15-16 वर्ष अपमान करायला लागला तर तो तुमचं ऐकणार नाही. तो जेव्हा समजत असतं, जेव्हा तो लहानच असतो तेव्हापासून त्याचा अपमान झाला पाहिजे, तेव्हापासून त्याला नाही म्हणता आलं पाहिजे, तर तो पुढं त्याची मानसिकता तयार होते. हल्लीचे काय करतात, सुरुवातीला काही त्याला बाबा बाबा करतात आणि नंतर डायरेक्ट मोठं झालं की त्याला हे नाही देणार की मग ते डायरेक्ट अपमान त्यांचं करतात. आता एक मध्ये मागच्या इंटरव्ह्यू मी सांगितलं की एक मगरपट्ट्यात एक विषय झाला. आईने फक्त पेन्सिल दिली नाही 13 वर्षाच्या मुलीला, तिने वरनं उडी मारली. पेन्सिल हा काय विषय होऊ शकतो का? म्हणजे पेन्सिल न देणं म्हणजे तुम्ही जर त्याला लहानपणापासून त्याला नाही म्हणता आलं असतं तर त्याला ते काय वाटलं नसतं. पण एकदम तुम्ही 13व्या वर्षी त्याला नाही म्हणला, त्याला सण नाही झालं. बरोबर. म्हणून आयांनी पहिलं सुधारलं पाहिजे, आईनी पहिलं हे केलं पाहिजे. हा झाला आयांबद्दल विषय. दुसरा जे आता ह्या पिढी जी आहे या पिढीचा एक प्रॉब्लेम आहे, हे हायपर होतात खूप. कुणाचं ऐकून घ्यायची मनस्थिती नसते आणि ते स्वतःलाच जास्त हुशार समजतं. हा त्यांचा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. आणि त्यांच्या दृष्टीने जो काही ज्येष्ठ आहे त्याला काही समजत नाही, मलाच जास्त समजतं, हा माझा अभ्यास आहे हल्लीच्या पिढीवर. तर त्यांनी कुठेतरी त्याचा अभ्यास केला पाहिजे की ज्येष्ठ हा काही ज्येष्ठ झालेला असाच झालेला नसतो. त्याचा काहीतरी त्यांनी उन्हाळे पावसाळे बघितलेले असतात, त्यांनी काहीतरी ठेचा खाल्लेले असतात आणि तो आपल्याला सांगायचा. ऐकणं नाही ऐकणं हा नंतरचा विषय, पण कमीत कमी त्या ज्येष्ठाचा अपमान करू नका. ऐकणं नाही पटलं तर सोडून द्या. पण हल्लीची मुलं लगेच रिॲक्ट होतात जागेवरच की अरे तुम्ही काय आम्हाला शिकवता, आम्हाला काय कळत नाही का. तर हे ते नसावं आणि झटपट श्रीमंतीचा रोग नसावा. हल्लीच्या पोरांना हे मी करतो तिकडं असं झालं की तिकडनं पैसे येणार असं कधी होत नसतं. ह्याला कष्टाचं तुम्हाला धार पाहिजे. प्रत्येक गोष्टीत जेव्हा तुम्ही अप जाणार आहात तेव्हा तुम्ही डाऊन 100% होणार आहात. कुठलाही माणूस कायम अप नसतो आणि कुठलाही माणूस कायम डाऊन नसतो.
त्यामुळे जीवनाची जे चढ उतार आहेत हे तुम्ही अनुभवायचेच असतात, ते स्वतःच अनुभवायचे असतात, हे कोणी शिकवायचे नसतात. पण जेव्हा हे कायम लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण उंचावर जाणार आहोत तेव्हा आपडणार आहोत आणि आपडल्यानंतर परत आपल्याला उंच जायचं आहे. ही जडणघडण ही परमेश्वराने ठेवलेली आहे. त्याला कारण असं आहे की जे 7.5 म्हणतो आपण ती त्यासाठीच आहे की जेव्हा तुम्ही वर जाणार ती 7.5 आली की तुम्हाला खाली, हे तुम्हाला धार्मिकता पटू अगर न पटू, पण हे देवाने केलेल्या काही गोष्टी आहेत की या माणूस एका समान लेवलवर राहिला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी अभ्यास पूर्ण जगावं, अनुभव पूर्ण जगावं आणि जेणेकरून आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. तुम्ही देवाचं काय करू नका, पण आपल्यामुळं कोण दुखवलं जाणार नाही, आपल्यामुळं कोणाचं नुकसान होणार नाही एवढी काळजी घ्या. कुठल्या देवाला जायची गरज नाही आणि कुठला मंत्र म्हणायची गरज नाही. एवढं जरी केलं तरी परमेश्वर तुम्हाला साथ नक्की देईल. खरं तर शिरीष भाऊ, म्हणजे गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुमची मुलाखत घेतली, पण गणेशोत्सव महाराष्ट्राची परंपरा, त्यातल्या सामाजिक बाकी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी आपण बोललोच. पण हे बोलत असताना तुम्ही जो 3 पिढ्यांचा प्रवास बघितला याच्याविषयी सुद्धा इतक्या काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या आणि समजायला मिळाल्या की म्हणजे त्यातली एक गोष्ट जरी घेतली तरी आयुष्याचं सोनं होऊ शकतं. तुम्ही आता गणेशोत्सवाच्या ह्या सगळ्या कामांमध्ये इतके व्यस्त असून, हे सगळं मॅनेजमेंट करण्यामध्ये एवढे व्यस्त असून सुद्धा अगदी वेळात वेळ काढून आमच्या 3S टॉकसाठी तुम्ही वेळात वेळ काढलात आणि एवढं मोलाचं जे काही संदेश आहे तो गप्पांमधून दिलात, यासाठी शिरीष भाऊ खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला बोलवल्याबद्दल.